शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये ट्विटर वॉर रंगलंय। शीतल म्हात्रेंनी 25 मार्चला उद्धव ठाकरे गटाच्या उर्दू भाषेतल्या बॅनरचा एक फोटो ट्विट केलेला होता। नक्की महाराष्ट्राच्या याच मातीत जन्मलात ना तुम्ही आणि हीच का तुमची हिंदुत्ववादी विचारधारा उद्ध्वस्त सेना असा खोचक टोला शीतल म्हात्रेंनी लगावलेला होता। आणि यावर प्रत्युत्तर देताना जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेचा एक बॅनर ट्विट केलाय। हा बॅनरही उर्दू भाषेत असून त्यावर एकनाथ शिंदेंसह अब्दुल सत्तार यांचाही फोटो आहे। याच्यावर बोलाताई खास तुमच्या माहितीसाठी, कारण नंतर दुसऱ्यावर ढकलायची तुमची सवय आहे असं ट्विट आव्हाड यांनी केलं होतं। या ट्विटनंतर शीतल म्हात्रे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये ट्विटर युद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं। रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आणि या भेटीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटातले खासदार संजय राऊतांनी आपल्या शैलीत टीका केली आहे। जुने मित्र असतील तर ते नव्यानं भेटले असतील। काल सदू आणि मधू भेटले असं संजय राऊतांनी म्हटलंय। तसंच शिंदेंच्या शिवधनुष्य यात्रेवर सुद्धा राऊतांनी टीका केली आहे। राष्ट्रपतींची भेट घेतली भेट घेतली तर काय त्याच्यात आम्ही काय करणार। सदू आणि मधू भेटले, बालभारती धडा होता आम्हाला एक सदू आणि मधू भेटल्याचा। भेटले असतील, भेटू द्या ना। जुने मित्र असतील ते किंवा नव्यानं प्रेम उफाळून आलं असेल कोणाचं। काल महाराष्ट्रात मालेगावाची विराट सभा झाली, त्यानंतर त्यांच्या भावना उचमळून आल्या असतील, एकमेकाच्या अश्रू पुसायला गेले असतील। पक्ष म्हणजे ते पक्ष आहेत का? पिसं गेलेले कावळे आहेत ते, त्यांच्यावर तुम्ही काय लक्ष देताय? आमचा पक्ष आम्हाला माहिती आहे ना। काल आपण आमचा पक्ष काय आहे तो मालेगावच्या त्या विराट सभेनं पाहिलेला आहे। त्याच्यामुळे आम्हाला कोणी पक्ष काय मॅच फिक्सिंग वगैरे, तुमचं जे सध्या मॅच फिक्सिंग महाराष्ट्रात सुरू आहे ते चालू ठेवा। तुमचा जो जुगार सुरू आहे तो चालू ठेवा। लोक उधळतील। यात्रा काढणार मुख्यमंत्री संपूर्ण राज्यभर। होय, हाताडावर पडणार आहे त्यांच्यावर। उद्धव ठाकरेंनी आपल्या मालेगावमधल्या सभेमध्ये आमदार सुहास कांदेंवर सडकून टीका केली होती आणि या टीकेला आता प्रत्युत्तर देताना सुहास कांदेंनी मोठा गौप्यस्फोट केलाय। उद्धव ठाकरेंनी श्रीधर पाटणकरांची चौकशी बंद करण्यासाठी राजीनामा दिला। किती लोकांना फोन केले, किती लोकांना मध्यस्थी करायला सांगितलं राजीनामा देण्यापूर्वी याचा मी स्वतः साक्षीदार आहे असा बॉम्बच सुहास कांदेंनी टाकलाय। मी 1 रुपया जर घेतला असेल तर माझी नार्को टेस्ट करा आणि तुम्हाला जर मी तर छोटासा तो आपण म्हणतो ना की समुद्रातला तो छोटा मासा आहे म्हैसकर, परदेशात कोणाचे हॉटेल आहे, राजीनामा कोणी दिला, का दिला, कोणत्या अटीवर राजीनामा दिला, कोणाची चौकशी बंद होण्यासाठी, श्रीधर पाटणकरांची चौकशी बंद होण्यासाठी राजीनामा दिला का? भावनेचं राजकारण किती दिवस कराल? ह्या महाराष्ट्राला विकास हवा आहे, ह्या तरुणांना नोकरी हवी आहे, ह्या शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी आहे, ह्या शेतकऱ्यांना जी काही वक्रदृष्टी पडलेली आहे निसर्गाची त्याच्यापासून वाचायचं आहे। काय टोमणे मारतात? म्हणून मी उद्धव साहेबांना सांगतो की साहेब आता भावनात्मक राजकारण बंद करा। उद्धव साहेबांना माझं आव्हान आहे की उद्धव साहेब माझी नार्को टेस्ट करा आणि मी जर 1 रुपया सिंगल 1 रुपया जरी घेतला असेल तरी मी राजकारणातून संन्यास घेईल, राजकारणातून। परंतु उद्धव साहेब आपल्याला, माझ्याकडे 10 कंपन्यांचे नाव आहे, अनेक कंपन्या आहे पण मोठ्या 10 कंपन्यांचे नाव आहे। त्यातली एक कंपनी म्हणजे IRB आणि MEP म्हैसकरांची। म्हैसकरांच्या वडिलांपासून तर म्हैसकरांपर्यंत दोघा भावांपर्यंत आपल्याला किती खोके आले याची जर नार्को टेस्ट जर आपण केली आणि म्हैसकरांची केली तर मला वाटतं की ती जनतेसमोर समजेल आणि नार्को टेस्ट करावा, ती पण ओपन करावा जनतेसमोर, असे मी उद्धव साहेबांना आव्हान करतो। 1 रुपया जरी घेतला असेल तरी 1 रुपया। खोके तर सोडावं, आम्ही सामान्य कुटुंबातले नागरिक आहोत, हे खोके ठेवायचे कुठे एवढे? त्याच्यामुळे मी उद्धव साहेबांना आव्हान करतो की उद्धव साहेब जर खोके तुम्ही घेतले की मी घेतले।